जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय 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 राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदनंदन ब्रज जनरंजना यशोदनंदन ब्रज जनरंजना ब्रज जनरंजना। यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदनंदन ब्रज जनरंजना यशोदनंदन ब्रज जनरंजना। यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम
Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Ram Ram, Hare Hare. Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jaya Gaura Nitai, Gaura Nitai, Gaura Nitai, Jaya Gaura Nitai. श्री राधा मदन गोपाल भगवान की जय। श्री निताय गौर सुंदर भगवान की जय। जगत गुरु शिल प्रभुपाद की जय। कलयुग पावन हरिनाम संकीर्तन की जय। वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवान् च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशधारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पुंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरम्। हरे कृष्णा। तर आलेल्या सर्व भाविक भक्तांचं स्वागत आहे।
हा जो श्री गणेश एकता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांनी आयोजित केलेला श्रीमद भागवत कथा रूपी ज्ञान यज्ञ याची सुरुवात आज आपण करत आहोत. तर सर्वप्रथम श्री गणेश एकता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ या मंडळाचे आभार की त्यांनी एवढा सुंदर एक समाजाला आध्यात्मिक ज्ञान किंवा आध्यात्मिक दिशा देण्याचं काम किंवा लोकांच्या जीवनामध्ये एक योग्य त्या दिशेने त्यांना मार्गदर्शन करणं किंवा आध्यात्मिकतेमध्ये त्यांची रुची किंवा आध्यात्मिकतेकडे त्यांचा कल वाढावा या उद्देशाने या मंडळाने ही श्रीमद भागवतम कथा रूपी ज्ञान यज्ञ हा प्रारंभ केलेला आहे. आणि त्यांचेही मनपूर्वक आभार. तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून आलाय. काही रेग्युलर आहे, काही नवीन आलेत, तर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे सर्वांचं. आणि सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे, आशीर्वाद द्या की श्रीमद भागवतम वरती मी काही चर्चा करण्याचा प्रयत्न करेल जे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्या सर्वांना जे फायदेशीर असेल. तर आजचा विषय तुम्ही सर्वांनी वाचलाच असेल की परीक्षित महाराजांचं जीवनचरित्र आणि आपल्या जीवनामध्ये भगवंतांचा हस्तक्षेप. तर ते आपण तर बघणारच आहोत. पण आज आपण श्रीमद भागवत कथेचा पहिला दिवस आहे. श्रीमद भागवत कथा आपण का श्रवण केली पाहिजे याचं थोडंसं महत्त्व आपण समजून घेऊ आणि त्यानंतर आपण परीक्षित महाराजांचं जे जीवनचरित्र आहे ते आपण त्याच्यावर चर्चा करूया. तर आपल्या जीवनामध्ये मनुष्य जीवन आपल्याला भेटल्यानंतर या भौतिक जगामध्ये आलेला प्रत्येक जीवात्मा तीन त्रिविध लाभ जे आहेत, आधी भौतिक, आधी आध्यात्मिक, आधी दैविक जे क्लेश आहेत त्या क्लेशाने इथे तप्त आहेत. आणि प्रत्येक जीवात्मा ह्या भौतिक जगामध्ये पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जरा आणि व्याधी ह्या चक्रामध्ये तो अटकलाय. आणि म्हणून व्यक्ती अज्ञानामुळे पाप करतो, पापामुळे दुःखी त्याच्या जीवनामध्ये तो होतो आणि दुःखामुळे किंवा त्या पापामुळे पुन्हा त्याला ह्या प्रकृतीनुसार प्रकृतीच्या अध्यक्षतेखाली त्यांना पुन्हा भौतिक शरीर धारण करावं लागतं किंवा घ्यावं लागतं. आणि म्हणून आपल्या हृदयामध्ये जे अज्ञान किंवा मल आहेत, अभद्र गोष्टी आहेत, तर त्या अभद्र गोष्टी जर आपल्याला हृदयामधून जर काढायच्या असतील तर आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करणं आवश्यक आहे. श्रीमद भागवतमच्याच पहिल्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 17व्या श्लोकामध्ये वर्णन येतं, शृणवता स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन. ज्यावेळेस कोणी भगवत कथा श्रवण करतो तर पहिलं त्याला पुण्य प्राप्त होतं. पुण्य श्रवण कीर्तन हृदयंतस्तु अभद्रहानी, हृदयामध्ये ज्या अभद्र गोष्टी आहे विधोनोती सुरुत्सताम त्या धुतल्या जातात. आणि म्हणून जर आपल्याला या तीन तापांपासून जर मुक्त व्हायचं असेल आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला श्रीमद भागवत श्रवण करणं आवश्यक आहे. त्यानंतर या भौतिक जगामध्ये आलेला प्रत्येक जीवात्मा मनुष्य जीवनामध्ये 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर वर्णाश्रम जी पद्धत आहे वैदिक, 4 वर्ण आणि 4 आश्रम, त्यानुसार धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या 4 पुरुषार्थांचं पालन केलं पाहिजे. पण आज जर आपण बघितलं तर लोकांनी ह्या 4 मध्ये धर्म काढून टाकलाय आणि मोक्षाविषयी कोणी विचार करत नाही. मग राहतात काय खाली? धर्म आणि मोक्ष काढल्यानंतर काय राहिलं खाली? काम, अर्थ. अर्थ म्हणजे काय? मनी. मनी इज हनी. पैसे कमवायचे आणि कामनांची तृप्ती करायची. आणि त्यामुळे आज लोकांनी कितीही अर्थ कमवला, पैसा कमवला, आपण जर ह्या 4 पुरुषार्थांपैकी जर हे 2च राहिलेले आहे, धर्मानुसार कोणी आचरण करत नाही, मोक्षाविषयी कोणी चिंता करत नाही
आणि केवळ अर्थ, आणि तो अर्थ प्राप्त झाल्यानंतर इंद्रिय तृप्ती करण्याच्या सवयींमध्ये सगळेजण मग्न आहेत, आणि म्हणून सगळेजण आज त्रस्त आहेत. आणि या 4 पुरुषार्थांचं जरी पालन आपण केलं तरीही व्यक्ती सुखी होत नाही. तुम्ही बघा, धर्म म्हणजे काय? कर्तव्य. जसं एखादा व्यक्ती असेल, त्याचं फॅमिली, त्याच्या परिवाराप्रती काहीतरी कर्तव्य आहे, त्याची पत्नी, मुलं आहेत, त्यांची काळजी घेणं आहे, किंवा समाजाप्रती त्याचं वेगळं कर्तव्य आहे, किंवा देवतांप्रती किंवा देवतांकडून आपल्याला ज्या गोष्टी प्राप्त होतात ह्या भौतिक जगामध्ये, अन्न वस्त्र निवारा, याच्यावरती आपण प्रकृतीवरती निर्भर आहोत. आणि प्रकृती ही देवतांकडे हिचं कंट्रोलर दिलेलं आहे, आणि देवता भगवंतांच्या निर्देशनाखाली कार्य करतात. आणि देवतांप्रती आपलं काहीतरी कर्तव्य आहे, म्हणून आपण यज्ञ वगैरे करतो किंवा पूजा वगैरे अर्चना वगैरे करतो, तर ते एक कर्तव्य आहे. आणि धर्म याचं पालन केल्यानंतर सुद्धा आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडू शकत नाही. दुसरं आहे अर्थ. आज लोकांकडे पैसे भरपूर आहेत, पण सुखी नाही आहेत, दुःखी आहेत. हे मी विशेष सांगायची गोष्ट गरज नाही आहे. आज तुम्ही बघू शकता आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये. आणि म्हणून पैशाने केवळ सुखी होत नाहीत. त्याच्यानंतर काम म्हणजे कामना म्हणजे इच्छा. त्या इच्छांची कितीही तृप्ती केली तरी आपण शांत, संतुष्ट किंवा समाधानी होऊ शकणार नाही. कारण इच्छा कशा आहेत? एखाद्या अग्नीमध्ये तुम्ही किती इंधन टाकलं तर तो अग्नी विझणार आहे का? तो अजून पेटणार आहे. तर त्याचप्रमाणे आपल्या भौतिक इच्छा जेवढ्या आपण तृप्त करण्याचा प्रयत्न करू तेवढ्या त्या अजून वाढत जाणार आहेत. त्याच्यानंतर मोक्ष. आता मोक्ष म्हणजे काय? दुःखातून मुक्तता. पण दुःखातून मुक्त होणं हाही जीवनाचा उद्देश नाही आहे. जसं अनेक प्रकारच्या मुक्ती आहेत. आणि मुक्ती म्हणजे काय? ह्या भौतिक जगामध्ये असणाऱ्या ज्या 3 ताप आहेत किंवा जन्म मृत्यू जरा आणि व्याधी आहेत, याच्यातून मुक्तता. पण ह्या मोक्षाची सुद्धा आपण जर प्राप्ती केली तरी पुन्हा आपल्याला ह्या भौतिक जगात यावं लागणार आहे. म्हणून वास्तविक जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण बाहेर पडू शकत नाही. आणि म्हणून मोक्ष जरी एखाद्याने प्राप्त केला तरी तो सुखी होत नाही. कारण जसं उदाहरण द्यायचं जर ठरलं, एखादा व्यक्ती जर आजारी असेल, त्याला ताप आलेला असेल आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याचा ताप गेला, मग तो बरा झाला का? पूर्णपणे बरा झाला का? त्याच्यामध्ये विकनेस आहे. म्हणजे जोपर्यंत तो खाणार नाही, त्याला शक्ती भेटणार नाही, चालणार नाही, फिरणार नाही, तोपर्यंत तो वास्तविकपणे बरा झालाय आपण असं म्हणू शकणार नाही. आणि म्हणून या 4 पुरुषार्थांचं तर आज पालन करतच नाही. आणि जरी एखाद्याने केलं तरी तो वास्तविक समाधानी, संतुष्ट होणार नाही. आणि म्हणून 5वा जो पुरुषार्थ आहे, पंचम पुरुषार्थ, तो आहे भक्ती, कृष्ण प्रेम. आणि म्हणून भारतामध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्ती, त्याला विशेष सांगायची गरज नाहीये की आपण शरीर नसून आत्मा आहोत. सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आजकाल पडेल सांगायची गरज, पण पहिल्या काळामध्ये लोक शास्त्रांचं अध्ययन करायचे, त्यामुळे विशेष ही गोष्ट सांगायची गरज नाहीये की आपण हे शरीर नसून एक आत्मा आहोत, भगवंतांचे अंश आहोत. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, ममैव अंश जीवलोके जीवभूत सनातन. आणि आत्म्याचा स्वभाव काय? प्रेम करणं. तुम्ही बघा, प्रत्येक जीवात्मा, प्रत्येक मनुष्य कोणावर ना कोणावर तरी प्रेम करण्याची त्याची इच्छा असते. सगळ्यात पहिलं त्याने जर जन्म घेतला तर त्या बाळाचं त्याच्या आईवरती प्रेम असतं. प्रेम करणं हे स्वभाव, आत्म्याचा स्वभाव आहे. त्याच्यानंतर थोडासा मोठा होतो, मग आई सांगते, हे पप्पा आहे,
मग पप्पांवरती प्रेम होतं. मग अजून थोडासा मोठा झाला की मग हे परिवारातले येतात, हे मामा आहे, हे काका आहेत, त्यांच्यावरती प्रेम चढतं. थोडासा एज्युकेशन, मग मित्र परिवार वाढतो, मग जॉब लागतो, ऑफिसमधला स्टाफ, त्यांच्यावरती प्रेम होतं. नंतर मग लग्न करून देतात, मग बायकोवर प्रेम होतं, नंतर मुलांवरती प्रेम होतं, मग समाजावरती त्याचं प्रेम जडतं की बाबा आता ह्या कम्युनिटीमध्ये मला राहायचंय. पण ह्या सर्वांवरती प्रेम करत असताना तो वास्तविक सुखी होत नाही. कारण या भौतिक जगामध्ये व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती हे कायम परिवर्तनशील आहेत. आणि म्हणून आत्म्याचा स्वभाव तो बदलत नाही प्रेम करण्याचा. म्हणून आत्म्यासाठी अशी व्यक्ती पाहिजे, ती व्यक्ती अपरिवर्तनशील आहे. आणि कोण आहेत असे? कोण आहेत? आहेत का ह्या भौतिक जगात कोणी? ब्रह्माजी ब्रह्मसंहितेच्या पहिल्या श्लोकामध्ये काय म्हणतात? ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. की जे भगवान कृष्ण आहेत ते परम ईश्वर आहेत आणि अनादिरादिर गोविंद, त्यांचं आदिही नाही आणि अंतही नाही आहेत, ते शाश्वत आहेत. आणि जोपर्यंत आपण भगवंतावरती प्रेम करत नाही तोपर्यंत सुखी होणार नाही. आणि म्हणून सर्व वेदांचा सुद्धा तोच सार आहे. आणि म्हणून जर खऱ्या अर्थानं सुखी व्हायचं असेल तर आपल्याला भगवंतांवरती प्रेम करण्याची कला आपण शिकली पाहिजे. आता भगवंतावरती प्रेम कधी करू आपण? की ज्या वेळेस आपण अशा श्रीमद भागवतम कथेमध्ये येऊन भगवंतांविषयी, भगवंतांच्या नाम रूप गुण आणि लीला यांच्याविषयी ज्यावेळेस आपण श्रवण करू त्यावेळेस आपल्याला भगवंतांविषयी आकर्षण वाढेल आणि त्यावेळेस आपण प्रेम करू. आणि म्हणून कृष्ण प्रेम प्राप्त करणं हा मनुष्य जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आपला उद्देश आहे. आणि तो उद्देश प्राप्त करण्याची प्रोसेस भक्ती. आणि त्या भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ साधन म्हणजे श्रवण आणि कीर्तन. चैतन्य चरितामृत मध्ये खूप सुंदर श्लोक येतो. तर स्वतः चैतन्य महाप्रभू तो श्लोक म्हणतात. चैतन्य चरितामृत मध्ये लिहिलेमध्ये प्रभु कये शास्त्र कये श्रवण कीर्तन कृष्ण प्रेम सेवा फलेर परम साधन. चैतन्य महाप्रभू त्यांच्या भक्तांना सांगतात की प्रभू कहे शास्त्र कहे. चैतन्य महाप्रभू सांगतात की शास्त्र असे म्हणतात श्रवण कीर्तन कृष्ण प्रेम सेवा फलेर परम साधन. की ज्यावेळेस आपण शास्त्रांचं श्रवण करू, श्रीमद भागवत, रामायण, महाभारत, भगवद्गीता, तर हे सर्वात श्रेष्ठ साधन आहे भगवंतांवरती प्रेम करण्याचं. आणि ज्यावेळेस आपण ते प्रेम प्राप्त करू, तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात ना, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. कोणाचे? कोणाचे? विठोबाचे, आहे का नाही? व्याससनावरती म्हणून बोलत नाही आता काही. तर आपल्याला जर विठ्ठलाचं चिंतन करायचं असेल सतत, तर आपण कशाचं श्रवण केलं पाहिजे? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि ज्यावेळेस आपण चिंतन विठोबाचं करू ना, त्यावेळेस आपल्याला या भौतिक संसारामध्ये असणारे ज्या काही क्लेश पीडा आहेत ना, यांचं आपल्याला ऑटोमॅटिक विस्मरण होईल. हायर टेस्ट. आणि म्हणून शास्त्र आणि त्या शास्त्रांमध्ये आता व्यासदेवांनी जे शास्त्र लिहिले आणि गणपती उत्सव निमित्ताने ही भागवत कथा आयोजित केली आहे, तर गणपती बाप्पाने हे सगळे शास्त्र लिहिलेले आहेत. म्हणून गणपती बाप्पाने एवढी विशेष मेहनत घेतलेली आहे शास्त्र लिहिण्यासाठी. आणि त्यांना जर आपल्याला वास्तविक जर प्रसन्न करायचं असेल, त्यांनी मेहनत करून एक एक शब्द ऐकून समजून जे शास्त्र लिहिले, आणि त्यामध्ये सर्व शास्त्रांचा वेदांचा सार श्रीमद भागवत आहेत. व्यासदेवाने 108 उपनिषद लिहिलेत, 18 पुराण लिहिलेत, उपपुराण लिहिलेत. तरीही व्यासदेव संतुष्ट नव्हते. त्यावेळेस त्यांचे गुरु नारद मुनी येतात. नारद मुनींना त्यांच्या
असंतुष्टीचं कारण व्यासदेव विचारतात, त्यावेळेस नारद मुनी व्यासदेवांना सांगतात, अरे मूर्खा, तू एवढे सगळे शास्त्र लिहिलेत म्हणे आणि त्या शास्त्रांमध्ये सगळा कर्मकांड टाकलात म्हणे. या लोकांमध्ये ऑलरेडी इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा आहे, तू यांना अजून त्या वेदांद्वारे इंद्रिय तृप्ती करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आणि मग व्यासदेव विचारतात की आता याच्यावर काय उपाय. तर नारद मुनी सांगतात, या सर्व शास्त्रांची तू रचना केली आहे, पण यामध्ये भगवंतांचं विशेष गुणगान तू कुठे केलेलं नाही आहेत. आणि म्हणून भगवंत आणि भक्तांच्या लीलांचं विशेष गुणगान म्हणून व्यासदेव सर्व शास्त्रांची रचना झाल्यानंतर श्रीमद भागवत याची रचना करतात. आणि गणपती बाप्पांनी स्वतः हे लिहिलेले आहे. आणि म्हणून सगळ्यात श्रेष्ठ साधन इथे सांगितलेलं आहे की श्रवण आणि कीर्तन. श्रीमद भागवत, भगवद्गीता, रामायण, महाभारत यांचं श्रवण करणं आणि त्याबरोबर कीर्तन म्हणजे जे शास्त्रांमध्ये सांगितलं आहे, जे आपण समजून घेतलंय ते दुसऱ्याला सांगणं. आणि कीर्तन विशेष म्हणजे हरिनामाचं कीर्तन करणं. आणि ज्यावेळेस आपण ह्या दोन साधनांचं श्रवण आणि कीर्तन याचं पालन करू, त्यावेळेस आपण मनुष्य जीवनामध्ये सर्वात हायर उच्च जे आहेत कृष्ण प्रेम किंवा भगवंतांचं जे प्रेम आहे ते आपण प्राप्त करू. आणि म्हणून याचं ज्वलंत उदाहरण कोणी असेल तर ते आहेत परीक्षित महाराज. आणि त्यांचं आज आपण जीवनचरित्र बघणार आहोत. परीक्षित महाराजांचं जर जीवनचरित्र आपण बघितलं तर 5000 वर्षापूर्वी ह्या पृथ्वीचे ते एक राट म्हणजे सम्राट होते. आणि त्यांचा जन्म महाभारतामध्ये वर्णन येतं की सर्व कौरव यांचा वध झाल्यानंतर दुर्योधनाची आणि भीमाची लढाई होते. त्या लढाईमध्ये भीम दुर्योधनाची मांडी फोडतो आणि त्या मृत अवस्थेमध्ये त्याला तो त्याच अवस्थेमध्ये ठेवतो. त्यावेळेस दुर्योधनाची इच्छा होते, अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र हा कौरवांच्या बाजूने लढत असतो. आणि दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी द्रौपदीचे 5 पुत्र झोपेत असताना अश्वत्थाम्याने त्यांचे मुंडके उडवलेत. आणि ते मुंडकं घेऊन दुर्योधनाकडे गेला. दुर्योधनाने फक्त बघितलं असं, अरे म्हणे हे पांडव नाहीयेत, कारण ते झोपलेले 5 पांडव समजून अश्वत्थाम्याने त्यांचा वध केला होता. पण वास्तविक ते पांडव नव्हते, तर पांडवांचे 5 पुत्र होते द्रौपदीचे. आणि त्यावेळेस द्रौपदीचा शोक अनावर होतो आणि अर्जुन अश्वत्थाम्याला पकडण्यासाठी जातो. आणि मग कृष्ण स्वतः अर्जुनाचा रथ चालवत असतात आणि पकडून आणल्यानंतर माता द्रौपदीला अश्वत्थाम्याची कीव येते की बाबा द्रोणाचार्यांचा वध झालेला आहे आणि त्यांची पत्नी कृपी ही एकटीच आहे आणि हा मुलगा तिचा. पुत्र गेल्यानंतर जो विरह किंवा दुःख होतं ना, त्या यातनांमधून मी गेलीये म्हणे, आणि ती यातना याच्या आईला होऊ नये म्हणून याला तुम्ही काय करा, सोडून द्या. आणि त्यावेळेस अर्जुन द्रौपदीच्या सांगण्यावरून अश्वत्थाम्याला सोडून देतो. पण सोडण्याच्या अगोदर भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून त्याच्या कपाळावरती एक मणी होता विशिष्ट, तो मणी तो काढून घेतात. आणि अशा अवस्थेमध्ये अश्वत्थामा गेल्यानंतर पांडवांचा बदला कसा घ्यायचा किंवा द्वेष भावना हे अश्वत्थाम्यामध्ये होतीच. आणि त्यावेळेस त्याने पांडवांचा किंवा पांडू महाराजांचा शेवटचा वंशज जो अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू याची पत्नी उत्तरा हिच्या गर्भामध्ये पांडू महाराजांचा जो वंशज होता शेवटचा, त्यांच्यावरती अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडतो. आणि त्यावेळेस ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर जी उत्तरा आहेत अभिमन्यूची पत्नी, ती भगवंतांचा धावा करते. आणि श्रीमद भागवतामध्ये ती खूप सुंदर श्लोकामध्ये भगवंतांना प्रार्थना करते, पाही पाही महायोगीन देव देव जगतपते
नान्यम त्वद्भयम पश्ये यत्र मृत्यू परस्परम. की या श्लोकामध्ये उत्तरा म्हणते भगवंतांना की हे देवादिदेव, हे ब्रह्मांड के स्वामी, या ब्रह्मांडाचे जे स्वामी तुम्ही आहात, आप सबसे महान योगी, सगळ्यात महान योगी तुम्ही आहात, आणि तुमच्याशिवाय मला या संकटामधून कोणीही वाचवू शकणार नाही. कृपा करून माझी तुम्ही रक्षा करा. तर अशा प्रकारे प्रार्थना म्हटल्यानंतर ब्रह्मास्त्राने जो गर्भ उत्तरेच्या गर्भामध्ये होता त्याच्यावरती ब्रह्मास्त्राचा पूर्णपणे प्रभाव पडलेला होता. गर्भामध्ये असणारा जे बाळ आहे, आणि भगवंतांना प्रार्थना केल्यानंतर उत्तरेने भगवंत अंगुष्ट रूपाने माता उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश करतात. आणि वर्णन येतं भागवतम मध्ये की ब्रह्मास्त्राच्या प्रभावाने त्या बालकाचा मृत्यू झालेला होता, पण भगवंत गेल्यानंतर मध्ये अंगुष्ट म्हणजे अंगठ्याच्या आकाराचे भगवंत चतुर्भुज रूप धारण करतात आणि त्या बालकाला जिवंत करतात. आणि गर्भामध्ये भगवंत त्या बालकाला दर्शन देतात. आणि कालांतराने योग्य नक्षत्र किंवा योग्य त्या तिथीवरती परीक्षित महाराज त्या गर्भामधून जन्म घेतात. आणि अशा प्रकारे परीक्षित महाराजांचा जन्म होतो. जन्म झाल्यानंतर जे पांडवांचे कुलगुरू आहेत कृपाचार्य, हे भविष्यवाणी करतात की युधिष्ठिर महाराजांना ते सांगतात की हा जो मुलगा आहे हा श्रेष्ठ राजर्षी होईल म्हणे भविष्यात, आणि प्रजेची रक्षा करण्यासाठी हा प्रभू रामचंद्रांच्या तुलनेचा होईल. त्याच्यानंतर गरुडाप्रमाणे याचं यश जे आहे ते पसरेल, आणि दुष्यंत पुत्र भरत यांच्याप्रमाणे हा यज्ञ करण्यासाठी प्रवीण असेल. तर अशा प्रकारे कृपाचार्य जे आहेत परीक्षित महाराजांची भविष्यवाणी करतात. आणि हळूहळू पांडव युधिष्ठिर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो परीक्षित आहेत हे वाढतात. यांना 2 नावं असतात, एक विष्णुरात आणि दुसरं परीक्षित. आता हे 2 नावं का पडले? विष्णुरात म्हणजे ज्यांची गर्भामध्ये भगवान विष्णूने किंवा भगवान कृष्णाने यांची रक्षा केली, विष्णुरात. आणि परीक्षित हे नाव का पडलं, कृपाचार्याने दिलं, कारण हे बालक जन्माला आल्यानंतर सगळ्यांकडे बघत होतं की गर्भामध्ये ज्यांनी माझी रक्षा केली हे आहे का, ते आहे का, हे आहे का. कारण भगवंतांचं रूप गर्भामध्ये परीक्षित महाराजांनी पाहिलं होतं, म्हणून त्यांचं एक नाव काय पडतं, परीक्षित, जे परीक्षा करतात. आणि अशा प्रकारे हे जे परीक्षित महाराज आहे यांचं वय वाढतं आणि खूप चांगल्या प्रकारचे संस्कार युधिष्ठिर महाराज पांडव हे त्यांना देतात. आणि त्यांचा जो विवाह आहे, महाराज उत्तर यांची कन्या इरावती या कन्येशी त्यांचा विवाह होतो. विवाह झाल्यानंतर पांडवांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या प्रकारची राज कार्यकीर्ती ते शिकून घेतात. आणि एक दिवस युधिष्ठिर महाराज अर्जुनाबरोबर संवाद करतायत, बोलतायत की खूप दिवस झाले भगवान कृष्ण जे आहेत यांची कुठल्याच प्रकारची वार्ता आपल्यापर्यंत आली नाहीये. आणि त्यावेळेला युधिष्ठिर महाराज अर्जुनाला सांगतात की तू आता द्वारकेला जा आणि भगवान कृष्ण यांची आपल्या मराठीमध्ये खुशाली काय ते जरा घेऊन ये म्हणे, जरा भेटून ये. आणि मग युधिष्ठिर महाराजांच्या आज्ञेचं पालन करत अर्जुन द्वारकेला येतोय. जसं अर्जुन द्वारकेला पोहोचतोय त्यावेळेस त्याला कळतं की भगवान कृष्ण ह्या भौतिक जगातून या भूतलावरच्या लीला संपवून त्यांनी स्वधाम गमन केलेलं आहे. 128 वर्ष भगवान कृष्ण या भौतिक जगामध्ये त्यांनी
जसं भगवद्गीतेनुसार त्यांचे जे 3 कारणं आहेत, परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, तर त्या पद्धतीने कार्य करत, आपल्या भक्तांचं रक्षण करत, आपल्या लीला करत त्यांनी 128 वर्ष या भूतलावरती राज्य केलं आणि त्यांनी या भूतलावरची लीला संपवून स्वधाम गमन केलं. आणि ज्यावेळेस अर्जुनाला हे कळालं त्यावेळेस अर्जुन शोकमग्न अवस्थेमध्ये जातो आणि त्या अवस्थेमध्ये तो पुन्हा माघारी फिरतो. आणि माघारी फिरल्यानंतर वर्णन असं आहे की ज्या राण्या राहिल्या होत्या भगवंतांच्या, त्या सर्वांना घेऊन अर्जुन हस्तिनापुराला निघाला होता. आणि त्यामध्ये साधारण जे काही मुलं आहेत ते अर्जुनाबरोबर युद्ध करतात आणि त्यांच्याबरोबर युद्ध करताना अर्जुन हारतो. अर्जुनाची ख्याती बघा. शिवजींना युद्धामध्ये ज्याने परास्त केलं, शिवजींकडून पाशुपात अस्त्र अर्जुनाला प्राप्त झालं. जो अर्जुन स्वशरीराने, जे शरीर आहे त्याने स्वर्गामध्ये जाऊन इंद्राबरोबर बसलेला आणि समुद्रासारखी सेना, ह्या सर्वांना आपल्या गांडीवाने हरवलं, त्रस्त केलं धनुष्यबाणाने, युद्धकलेने, असा अर्जुन एक साधारण जे ग्वाल आहेत, गवळी, त्या मुलांकडून हारला गेला. का? कारण ज्या वेळेस अर्जुन हे सर्व करत होता त्याच्याबरोबर भगवंत होते. आणि आज जो अर्जुन लढतोय तो भगवंतांशिवाय लढतोय. म्हणून भगवद्गीतेच्या सर्वात शेवटच्या श्लोकामध्ये संजय धृतराष्ट्राला सांगतोय, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम, की ज्या ठिकाणी योगेश्वर कृष्ण आहेत, यत्र पार्थो धनुर्धर, अर्जुनासारखे जिथे प्रयत्न आहेत व्यक्तीचे, तत्र श्री विजयो, त्या ठिकाणी सफलता, सक्सेस किंवा विजय हे निश्चित आहे. आणि म्हणून या भौतिक जगामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये पावला पावलावरती समस्या आहेत. पदम पदम यद विपदाम न तेषाम, पावला पावलावरती समस्या आहे. आणि ह्या भौतिक भगवंतांची जी बहिरंग शक्ती आहे तिच्या बरोबर आपलं युद्ध आहे. आणि या युद्धामध्ये जर आपल्याला विजयी व्हायचा असेल तर आपल्या बरोबर कोण पाहिजे? कोण पाहिजे? भगवंत पाहिजे. जसं कौरव सेना एवढी अथांग होती, पांडव 5 होते, पण भगवान कृष्ण त्यांच्या बरोबर होते आणि म्हणून पांडव विजयी झाले. आणि म्हणून आपल्याला सुद्धा या भौतिक प्रकृतीशी जो संघर्ष आपल्याला चाललाय, या संघर्षामधून बाहेर पडायचं असेल, व याच्यावरती विजय प्राप्त करायचा असेल, तर आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये भगवंतांचा आश्रय, भगवंतांची कृपा आपल्याला पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस अर्जुन हस्तिनापुराकडे परतत होता, तर त्यावेळेस हस्तिनापुरामध्ये युधिष्ठिर महाराज जे होते ते खूप सारे अपशकुन त्यांना दिसायला लागले. रक्ताचा पाऊस पडतोय. ज्या मंदिरांमध्ये ज्या मूर्त्या होत्या त्या मूर्ती अश्रू त्यांच्या डोळ्यातून येत आहेत, कुत्रे भुंकतायत. तर अशा विविध प्रकारचे जे अपशकुन आहेत ते युधिष्ठिर महाराज बघत होते. आणि त्या अवस्थेमध्ये अर्जुन आला आणि अर्जुनाने सांगितलं की भगवान श्रीकृष्ण यांनी स्वधाम गमन केलेलं आहे. ज्यावेळेस ही वार्ता युधिष्ठिर महाराज, माता कुंती, 5 पांडव, जे 4 पांडव होते, त्यांना कळते, त्यावेळेस कुंती महाराणी त्या शोकामध्ये आपलं शरीर टाकते. आणि ज्यावेळेस कुंती महाराणी शरीर सोडल्यानंतर आणि भगवान कृष्ण स्वधाम गमन केलंय, ही वार्ता ऐकल्यानंतर युधिष्ठिर महाराज म्हणतात, आता मी राज्य करणार नाही. जर आपल्या जीवनामध्ये भगवंतच नाहीये त्या जीवनाला, किंवा आपल्या जीवनामध्ये जर भक्ती नाहीये त्या जीवनाला काय अर्थ आहे? म्हणजे एखाद्या शरीरामध्ये जर आत्माच नसेल
त्या शरीराला काय अर्थ आहेत का? त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर भक्ती नसेल, भक्तीद्वारे भगवंतांची कृपा, भगवंतांचा आपल्याला जर आधार नसेल, तर जीवन मृतवत आहेत आपलं. आणि म्हणून अशा प्रकारे युधिष्ठिर महाराज विचार करतात की आता मी राज्य करणार नाही. आणि त्याबरोबर युधिष्ठिर महाराजांनी असा डिसिजन घेतल्यामुळे 4 जे पांडव होते, भीम, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव, हे म्हणतात तुम्ही जर राहणार नाही तर आम्ही राहणार नाही. 5 पांडवांनी अशा प्रकारे डिसिजन घेतल्यानंतर द्रौपदी म्हणते मी आता राहणार नाही. मग युधिष्ठिर महाराज परीक्षित महाराजांना सांगतात की तू आता ह्या प्रजेची रक्षा करायची आहे किंवा राज्य करायचं आहे. आणि मग विशेष प्रकारचा आदेश युधिष्ठिर महाराज परीक्षित महाराजांना देतात की कशा प्रकारे धर्मानुसार प्रजेची रक्षा करायची, प्रजेचा सांभाळ करायचा आहे. आणि हे सर्व सांगितल्यानंतर पांडव जे आहेत, माता द्रौपदी, ते वनगमन करतात, भगवंतांच्या प्राप्तीसाठी तपस्या करण्यासाठी निघतात. आणि जाताना युधिष्ठिर महाराज विशेष प्रकारचे एक आदेश किंवा सूचना देतात की जो शरणागत जीव असेल त्याला कधीही मारू नकोस. आणि अशा प्रकारे आदेश देऊन पांडव युधिष्ठिर महाराज गेल्यानंतर परीक्षित महाराज खूप सुंदर पद्धतीने, जसं भगवान रामचंद्र रामराज्य चालवायचे तशा प्रकारे परीक्षित महाराज धर्मानुसार प्रजेची रक्षा, प्रजेचा सांभाळ करत राज्य करत होते. आणि अश्वमेध यज्ञ करायचा होता, तर त्यासाठी दिग्विजय करण्यासाठी ज्यावेळेस परीक्षित महाराज निघतात एक दिवस, तर ते बघतात एक गाय आणि बैल यांचा संवाद चालू असतो. आणि त्या बैलाचे 3 पाय तोडलेले असतात. त्यावेळेस ती गाय त्या बैलाला विचारते की काय समस्या आहे तुला? तुला तुझी संतान सोडून गेली, किंवा तुला खायला नाहीये, किंवा तुझ्या जीवनामध्ये अजून काही समस्या आहेत? आणि हा संवाद परीक्षित महाराज ज्यावेळेस ऐकतात, परीक्षित महाराज तिथे जातात आणि त्या बैलाला विचारतात ही अवस्था तुमची काय, कोणी केली आहे? आता ही गाय आणि बैल साधारण गाय आणि बैल नसून ती गाय माता धरती, पृथ्वी, आणि तो जो बैल तो धर्माचं प्रतिनिधी आहे. आणि यांचा संवाद चालू असताना परीक्षित महाराज तिथे जातात आणि त्या बैलाला विचारतात की ही अवस्था तुझी कोणी केली आहे? तर बैल म्हणतो हे सांगण्यासारखं नाहीये म्हणे. परीक्षित महाराजांनी खूप विचारणा केल्यानंतर सुद्धा तो बैल सांगत नाही की आता कलीचं राज्य आलं आहे. आणि परीक्षित महाराजांना अशा प्रकारे संवाद केल्यानंतर परीक्षित महाराज सांगतात की मी ह्या प्रजेचा राजा आहे आणि तुमची रक्षा करणं हा माझा धर्म आहे. आणि परीक्षित महाराज असा संवाद करत असतानाच बाजूला एक काळा कुट्ट व्यक्ती, मनुष्य त्यांना दिसतो. आणि परीक्षित महाराज पुढे गेल्यानंतर त्या बैलाचा उरलेला एक पाय सुद्धा तो आसुर मनुष्य तो तोडायचा प्रयत्न करतो. त्यावेळेस परीक्षित महाराज जातात आणि त्या काळा जो पुरुष असतो त्याला थांबवतात आणि विचारतात तू आहेस कोण? आणि तो काळा पुरुष दुसरा कोणी नसून तो कोण आहे? कली. आणि ते धर्माचे 4 पाय किंवा बैलाचे 4 पाय, तर असे बैल किंवा त्याचे 4 पाय असं नसून तर सत्य, तप, शौच आणि दया हे त्याच्या बैलाचे 4 पाय. आणि म्हणून दया नष्ट झाली, तप नष्ट झालं, शुद्धता नष्ट झाली, पण सत्य अजून कुठेतरी आहे. म्हणून तो 3 पाय बैलाचे तोडले. म्हणून दया, शौच म्हणजे पवित्रता आणि तप हे 3 नष्ट झाले आणि सत्य अजून कुठेतरी बाकी. बघा ना, अजून कुणाला तरी वाटतं की मी मोबाईलवरती बोलताना की मी घरीच अजून आलो नाही काय रस्त्यात फोनवरती. आणि काही काही जणांना भीती वाटते, बाबा
कसं काय खोटं बोलू शकतो? पण अजून कुठेतरी ती भीती आहे, खोटं बोलू नये. आणि मॉडर्न एजमध्ये तर खोटं बोलणं तर सर्रास खोटं बोललं जातं एकदम. एका मुलाला मी फोन केला, म्हणलं प्रोग्रामला निघायचं, कुठे? धोती घालतोय प्रभूजी. म्हणलं वा, मग आलोच मी रस्त्यामध्ये, चल. नंतर फोन केला, म्हणे कुठं? अहो मी स्टेडियमवरून निघालोय आता, म्हणे क्रिकेट खेळायला गेलो होतो. म्हणजे आज आधुनिक तंत्रज्ञानाने जी प्रगती केली आहे, तिने ह्या धर्माच्या जो चौथा पाय सत्य ते कुठेतरी अजून टिकलेला आहे, तोही हळूहळू नष्ट होत चालला आहे. आणि म्हणून त्या जो कलिरूपी जो पुरुष होता त्याला परीक्षित महाराजांनी अडवल्यानंतर परीक्षित महाराज म्हणतात की तू माझ्या राज्यामध्ये थांबू शकत नाही, आत्ताच्या आत्ता इथून तू निघून जा. आणि परीक्षित महाराज त्या कलीला मारायचा प्रयत्न करतात. ज्यावेळेस ते वार करतात त्यावेळेस कली परीक्षित महाराजांची शरणागती घेतो आणि मीही तुमची प्रजा आहे, म्हणून मलाही तुम्ही आश्रय द्या. आणि युधिष्ठिर महाराजांनी सांगितलं होतं, जो शरण येईल त्याला मारायचं नाही. आणि मग कलीला अशा प्रकारे शरणागत झाल्यानंतर, आता कली म्हणजे जिथे सत्य, दया, तप आणि शौच जिथे नष्ट होतं. आणि कलीला सांगतात की तू माझ्या राज्यात राहायचं नाही. त्यावेळेस कली परीक्षित महाराजांना म्हणतो, मी तुम्हाला शरणागत आलो, मीही तुमची एक प्रजा आहे, मग इथे राहू नको, तर सगळ्या पृथ्वीचे सम्राट तुम्ही आहात, तुमचंच सगळीकडे राज्य आहे, मग राहू कुठे मी? मलाही राहण्यासाठी कुठेतरी जागा द्या. त्यावेळेस परीक्षित महाराज कलीला राहण्यासाठी, कलियुगाला राहण्यासाठी 4 जागा देतात. आणि ते श्रीमद भागवत पहिला स्कंद 17वा अध्याय 38वा श्लोक याच्यामध्ये वर्णन येत आहे. द्यूतं पानं श्रियाशून यत्र अधर्म चतुर्विध अभ्यर्थितस्तथा तस्मै स्थानानि कलयेदुतो. की कलियुगाला 4 स्थान दिलेत. कोणते? द्यूतं, पानम, श्रिया आणि शून. द्यूतम म्हणजे काय? द्यूत क्रीडा, सट्टाबाजी जिथे खेळली जाते तिथे कलीचा वास असतो. पानम जिथे मदिरा पान केलं जातं. श्रिया जिथे अवैध श्रीसंग किंवा वेश्यावृत्ती जिथे होते त्या ठिकाणी कलीचा वास आहे. पानम, श्रिया, शूण जिथे मांसाहार किंवा हिंसा होते त्या ठिकाणी कलीचा वास आहे. आणि म्हणून आपल्या इस्कॉन मध्ये किंवा श्रील प्रभुपाद जे इस्कॉनचे जे फाउंडर आचार्य आहेत त्यांनी 4 नियम काढलेत. कोणते? द्यूतम, सट्टाबाजी खेळायची नाही. पानम, मदिरा प्यायची नाही किंवा चहा प्यायचा नाही. श्रिया, कुठल्याही प्रकारे अवैध श्रीसंग किंवा संबंध ठेवायचे नाहीत. आणि मांस किंवा सुना म्हणजे कुठल्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही. ज्यावेळेस हे 4 नियम प्रभुपादांनी बरोबर आपल्या जीवनामध्ये जो कलीचा वास आहे त्या कलीला दूर करण्यासाठी प्रभुपादांनी 4 नियम सांगितले. म्हणून श्रीमद भागवतम नुसार कलीला राहण्यासाठी परीक्षित महाराजांनी हे 4 स्थान दिले. द्यूतम, पानम, श्रिया, शून यत्र अधर्म, या ठिकाणी अधर्म राहतो. आणि कलियुगाने अशा प्रकारे परीक्षित महाराजांची शरणागती घेतल्यानंतर परीक्षित महाराज त्यांना राहण्यासाठी हे 4 स्थान देतात. जिथे मदिरा पान केली जाते, जिथे अवैध संबंध असतो, जिथे मांसाहार होतो आणि जिथे हिंसा होते, तर या ठिकाणी कलीचा वास असतो. आणि कलियुगाने शरणागती घेतल्यानंतर परीक्षित महाराज त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले गुण बघतात. म्हणून बघा, प्रत्येक व्यक्ती वाईट नसतो, त्याच्यामध्ये थोडेफार चांगले गुणही असतात. आणि कलियुगामध्ये काय चांगले गुण असणार आहेत? तर परीक्षित महाराज सांगतात, कलियुग केवल नाम आधारा. कलियुगामध्ये सगळीकडे दोष आहेत, पाप आहेत. आणि भागवतम मध्येच वर्णन आहे, कलेर दोष निधे राजन. कलियुगामध्ये कलियुग हा दोषांचा सागर आहे. निधी म्हणजे सागर. हस्ती एक महान गुण, एक महान गुण आहे पण कलियुगाचा, कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम रजेत. या कलियुगामध्ये केवळ भगवान कृष्णांच्या नामस्मरणाने
तो या भौतिक जगातल्या भवसागर हा जो आहे हा पार करू शकतो. आणि म्हणून आपण सर्वांनी भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे किंवा हरिनामाचं उच्चारण केलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ज्यावेळेस आपण अशा प्रकारे कलियुगामध्ये, कारण 4 युगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भगवत प्राप्तीची साधनं सांगितली आले. कृतेत ध्यायतो विष्णू, सत्ययुगामध्ये तपस्या केली जायची. त्रेतायाम यजतो मखे, त्रेतायुगामध्ये यज्ञ केले जायचे. द्वापारे परिचर्याम, द्वापार युगामध्ये विग्रहांची पूजा, मूर्ती पूजा केली जायची. कलोतत हरिकीर्तनात. आणि म्हणून कलियुगामध्ये सुद्धा हे गुण परीक्षित महाराजांनी बघितले. कलियुगामध्ये भगवत प्राप्ती सगळ्यात सोपा सरळ मार्ग आहे हरिनामाचा जप किंवा हरिनामाचा आश्रय. आणि म्हणून रामायणामध्ये सुद्धा वर्णन येतं की यावेळेस सेतू बांधत होते हनुमानजी, इतर वानर, आणि सगळ्या दगडांवरती राम नाव टाकायचे. आणि तो दगड जर समुद्रात टाकला तर तो दगड तरंगायचा. आणि भगवान रामचंद्र हे बघतायत, माझं नाव टाकून जर दगड तरंगतायत, मग मी टाकल्यावर तिथं ऑटोमॅटिक तरंगायला पाहिजे दगड. मग भगवंत मध्ये इकडे कोणी नाही आहे ना, चला टाकून बघू. आणि भगवान राम एक दगड घेतात आणि बघतात कोणी पाहत तर नाही ना, तो दगड घेतात आणि टाकतात. जसं तो दगड समुद्रात टाकतात तो लगेच डुबून जातो. पाण्यामध्ये डुबल्यानंतर भगवान राम बघतायत कोणी पाहिलं तर नाही ना. बाजूने हनुमानजी येतात, प्रभू. भगवान राम विचारतात, पाहिलं तर नाही ना? म्हणे नाही, सब देख लिया मैंने अभी. आणि मग हनुमानजींना भगवान रामचंद्र विचारतायत की तुम्ही माझं नाव ज्या दगडावर टाकताय तो दगड पाण्यामध्ये तरंगतोय, पण मी ज्या दगडाला टाकतोय तो पाण्यामध्ये बुडतोय, असं का होतंय? म्हणे भगवंता, ज्याने तुमच्या नावाचा आश्रय घेतलाय ना, नाम आश्रय, तो सहज हा भवसागर तरून जाईल. पण ज्याला तुम्ही त्यागले ना, त्याला कोणीही वाचू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला या कलियुगामध्ये भगवंतांच्या नावाचा आश्रय घ्यायचा आहे. आणि म्हणून परीक्षित महाराज कलियुगामध्ये हे एक बेनिफिट आहे किंवा कलियुगाची ही चांगली गुण आहेत, फायदा आहेत. आणि हे पाहिल्यानंतर म्हणजे बघा, ह्या भौतिक जगामध्ये राहत असताना प्रत्येक जीवाची टेंडन्सी आहे, एक प्रवृत्ती आहे की दुसऱ्यामध्ये दोष पाहणं, काहीतरी कमी कुठं ना कुठं शोधणं. म्हणून एक माशी असते आणि एक मधुमाशी असते. माशी नेहमी घाणीवरती बसते, पण मधुमाशी आहे ना, ती फुलांवरती बसते आणि मकरंद गोळा करते एका फुलामधून आणि निघून जाते. आणि म्हणून जे वैष्णव असतात, जे साधू सज्जन प्रवृत्तीचे असतात, त्यांचा स्वभाव एका मधुमाशीप्रमाणे असते. प्रत्येकामध्ये चांगला गुण घ्यायचा, बाकीच सोडून द्यायचं. आणि म्हणून त्या प्रकारे जर आपल्याला बनायचं असेल तर अशा प्रकारे आपल्याला श्रीमद भागवत, रामायण, महाभारत, भगवद्गीता ह्या गोष्टी ह्यांचं श्रवण करून आपल्याला त्या प्रकारची चेतना विकसित करायची आहे की या भौतिक जगामध्ये प्रत्येक ठिकाणावरून आपण चांगली गोष्ट घेऊ, बाकीचं सगळं सोडून देऊ आणि आपल्या जीवनाच्या उद्देशाकडे आपण वाटचाल करू. आणि अशा प्रकारे कलियुगामध्ये चांगले गुण परीक्षित महाराज बघतात आणि कलीला राहण्यासाठी 4 जागा देतात. द्यूतम पानम श्रिया शोणम. आणि कलियुग म्हणतो की हे तर 4 स्थान जे आहेत, जिथे मदिरापान केलं जातं, अवैध संबंध असतात, जुगार खेळला जातो, मांसाहार होतो, इथं तर ऑलरेडी मी आहे आणि माझी फॅमिली जरा मोठी आहे, 4 बेडरूममध्ये तर होणार नाही, अजून एखादा बेडरूम वाढून द्या, कलियुग म्हणतो. आणि त्यावेळेस परीक्षित महाराज त्याला अजून एक स्थान देतात. आणि ते स्थान म्हणजे जिथे अनितीने कमवलेलं धन, सोनं, त्यामध्ये तू राहू शकतोस. आणि म्हणून कलियुगाला ते 4 आणि हे एक 5वं, अनितीने कमवलेलं धन किंवा सोनं, या ठिकाणी कलीचा वास असतो.
आणि 5 स्थान कलियुगाला परीक्षित महाराजांनी दिलेत आणि 5 स्थान कलियुगाने क्रिएट केलेत. म्हणजे बघा, जिथे जुगार खेळला जातो तिथे असत्य, म्हणजे याच्यामध्ये कलीचा वास आहे. जिथे मदिरा पान केली जाते तिथे अभिमान, तिथे त्याच्यामध्ये कलीचा वास असतो. जिथे परस्त्री गमन किंवा अवैध संबंध केला जातो तिथे काम असतो, कामामध्ये कलीचा वास असतो. जिथे हिंसा केली जाते तिथे क्रोध असतो, क्रोध जिथे आहे तिथे कली असतो. जिथे अनितीने कमवलेलं धन आहे तिथे वैर असतं आणि ते वैर कलीचं प्रतिनिधित्व आहे. आणि म्हणून अशा प्रकारे परीक्षित महाराजांनी कलीला 5 स्थान दिलेत आणि 5 जे आहेत कलीने तयार केलेत आणि या स्थानामध्ये कलियुग जो आहे तो राहतो. आणि अशा प्रकारे राज्य करत असताना एक दिवस परीक्षित महाराज आपल्या आजोबांनी जे धन सोनं नाणं कमवलेलं होतं, गोदाम आपल्या मराठीमध्ये, त्यामध्ये एकदा प्रवेश करतात. सकाळची वेळ असते आणि तिथे गेल्यानंतर ते बघतात की एक सुंदर सोन्याचा जो मुकुट आहे तो आहे. आणि मग परीक्षित महाराज आपल्या डोक्यावरचा मुकुट काढतात आणि तिथे असलेला तो मुकुट तो आपल्या डोक्यावरती घालतात. आणि तो मुकुट कोणाचा असतो? जरासंधाचा. आणि जरासंध हा अधार्मिक राजा होता, अधार्मिक प्रकारे कृत्य करणारा राजा होता. आणि जेव्हा जरासंधाचा मुकुट परीक्षित महाराज आपल्या डोक्यावर धारण करतात त्याचा प्रभाव पडायला लागतो आणि त्यांना शिकार करण्याची इच्छा होते. आणि सकाळी परीक्षित महाराज शिकारीसाठी निघतायत. दिवसभर वेगवेगळ्या प्राण्यांची हत्या करतात वेगवेगळ्या प्रकारे. आणि एक दिवस म्हणजे त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला त्यांना एवढी तहान लागलेली असते आणि त्यावेळेस एका आश्रम जवळ ते येतात. आणि आल्यानंतर बघतात सगळे जे साधू आहेत ते ध्यान अवस्थेमध्ये आहेत, संध्या करतात सगळे. आणि त्या आश्रमचे जे मुख्य साधू आहेत ऋषी ते ध्यानमग्न अवस्थेमध्ये आहेत. आणि परीक्षित महाराजांची ज्यावेळेस तिथे एंट्री होते, गेल्यानंतर परीक्षित महाराजांचं कोणीही स्वागत करत नाही, आदरातिथ्य करत नाही. तर त्यावेळेस परीक्षित महाराज त्या साधूला म्हणतात की हे ढोंगे आहेत, मी राजा आहेत, भगवंतांचा प्रतिनिधी आहेत, मी आल्यानंतर सुद्धा यांनी माझं स्वागत केलं नाही, मला तहान लागलीये, पाणी देण्यासाठी सुद्धा मला कोणी आलं नाही. आणि मग अपशब्द त्या साधूंप्रती परीक्षित महाराज उच्चारण करतात आणि क्रोध अवस्थेमध्ये जातात. आणि त्यावेळेस बाजूलाच एक मृत सर्प असतो, तो सर्प परीक्षित महाराज उचलतात आणि क्षमिक ऋषी त्या आश्रमाचे जे मुख्य असतात त्यांच्या गळ्यामध्ये परीक्षित महाराज तो मृत सर्प टाकतात. आणि क्रोध अवस्थेमध्ये तिथून आपल्या राज्यामध्ये येतात. आणि आल्यानंतर तो मुकुट जसा काढतात आणि ठेवतात तसं त्यांना आठवतं की मी काय काय चुकीचे कृत्य केले. आणि म्हणून या भौतिक जगामध्ये राहत असताना आपण कायम नीतीपूर्वक धन अर्जित केलं पाहिजे. आता लक्ष्मी, सोनं जे आहेत ना, सोन्यामध्ये किंवा पैशामध्ये लक्ष्मीचा वास असतो. म्हणून आपले इस्कॉनचे भक्त बघा, तुमची किती जन्माष्टमीसाठी लक्ष्मी म्हणजे पैसे असे म्हणतात. आता नीतीने जे कमवलेलं असतं त्याच्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि जे अनितीने कमवलेलं असतं त्याच्यामध्ये कलीचा वास असतो. आणि म्हणून आपल्याला अर्धी भाकर खायची जरी वेळ आली ना तरी चालेल, पण नीतीने कमवा, धर्माने चाला. कारण जिथे अनितीने किंवा अधार्मिक पद्धतीने किती कमवलं ना त्यामध्ये तो कधीही समाधानी किंवा संतुष्ट होत नाही. आणि त्याची परिणाम मग तो ज्या प्रकारे परीक्षित महाराजांनी व्यवहार केला तशा प्रकारचा व्यवहार
तो त्याच्या म्हणजे मनुष्य त्याच्या जीवनामध्ये जो अनितीपूर्वक कार्य करतोय त्याच्या जीवनामध्ये सुद्धा तो अशा प्रकारचा व्यवहार करतो. आणि परीक्षित महाराज आपल्या राज्यामध्ये आल्यानंतर पश्चाताप करतात की माझ्याकडून हे काय वाईट कृत्य झालेलं आहे. आणि त्या अवस्थेमध्ये परीक्षित महाराज एका मंदिरामध्ये जातात आणि भगवंतांना प्रार्थना करतात की भगवंता माझ्याकडून ही चूक झाली आहे आणि याची शिक्षा मला तुम्ही द्या, मला माफ करू नका. पश्चाताप करतात. पश्चाताप म्हणजे काय? पश्चाताप म्हणजे कार्य केल्यानंतर शोक करणं, त्याच्यामध्ये तप्त होणं, पश्चाताप करतात. आणि एक शमीक ऋषींचे एक शिष्य जे आहेत ते शमीक ऋषींचे जे पुत्र आहेत श्रृंगी, हे त्यावेळेस कौशिकी नावाची नदी असते त्यांच्या आश्रमच्या बाजूला, त्या नदी तीरावरती संध्या करत असतात. आणि हे शिष्य तिथे जातात साधू आणि सांगतात की तुमचे जे वडील आहेत शमीक ऋषी, त्यांच्या गळ्यामध्ये कोणी एका व्यक्तीने मृत शरीर सर्प जो आहे तो टाकलेला आहे. आणि जसं ही वार्ता श्रृंगी ऋषी जे शमीक ऋषींचे जे पुत्र आहेत ते ऐकतात, क्रोध अवस्थेमध्ये जातात. तर त्यावेळेस ते विचारतात कोण होता असा की ज्याने माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकण्याची हिंमत केली. त्यावेळेस ते सांगतात की कोण होतं हे आम्हाला माहिती नाही, पण एक राज ऋषी, एक राजा होते, त्यांचं नाव आम्हाला काय माहिती नाही. तर त्यावेळेस शृंगी ऋषी म्हणतात की असं ते कसं करू शकतात की त्यांच्याकडे जरी सत्तेचं बळ असलं तर आमच्याकडे साधनेचं बळ आहे. आणि अशा प्रकारे क्रोध अवस्थेमध्ये शृंगी जातात आणि कौशिकी नदीचं पाणी उचलतात आणि ते मंत्र उच्चारण करतात आणि परीक्षित महाराज त्या राजाला शाप देतात की आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प येऊन त्या राजाला दंश करेल आणि त्याने मृत्यू होईल. असा शाप उच्चारण केल्यानंतर शृंगी आपल्या आश्रममध्ये येतात आणि आल्यानंतर आपले जे वडील शमीक ऋषी यांच्याजवळ बसतात. कालांतराने शमीक ऋषी ध्यान अवस्थेतून बाहेर येतात आणि शृंगी ऋषी सांगतात की पिताश्री, बघितलं तुमच्या गळ्यामध्ये हे काय आहे? आणि मृत सर्प हे कोणी टाकलं? म्हणे एका राजाने टाकलं म्हणे. आणि कोण होता तो राजा? म्हणे मलाही माहिती नाही, पण पिताश्री तुम्ही काही चिंता करू नका, मी त्याला शाप दिलेला आहे म्हणे, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प येऊन त्याला दंश करून त्याचा मृत्यू होईल. त्यावेळी शमीक ऋषी म्हणतात तू शाप दिलाय, पण ते राजा नेमके कोण होते हे पाहिलं का? म्हणे माहिती नाही. आणि मग शमीक ऋषी ध्यान अवस्थेमध्ये जातात आणि बघतात ते राजा दुसरी तिसरी कोणी नसून परीक्षित महाराज आहेत. आणि बाहेर आल्यानंतर ध्यानावस्थेतून शृंगींना सांगतायत, शृंगी ऋषींना की अरे तू जे शाप दिला आहे ते फार चुकीचं काम केलं आहे. भगवान कृष्ण या भूतलावरून गेल्यानंतर धर्मानुसार आचरण करणारा आणि प्रजेची रक्षा करणारा एकच राजा होता परीक्षित, त्यालाही तू हा शाप दिलेला आहे, म्हणून खूप चुकीचं कर्तव्य तू केलेलं आहेस. आणि त्यावेळेस शृंगींना पण पश्चाताप होतो की माझ्याकडून हे वाईट काम किंवा कृत्य झालेलं आहे. आणि मग इकडे शमीक ऋषी एका शिष्यांना पाठवतात परीक्षित महाराजांकडे आणि त्यांना सावध करतात की अशा प्रकारे तुम्हाला शाप दिलेला आहे आणि तुमच्याकडे 7 दिवस आहेत. आणि त्यावेळेस परीक्षित महाराज मंदिरामध्ये भगवंतांची प्रार्थना आराधना करत असतात आणि त्यावेळेस तिथे कौरमुख नावाचा शमीक ऋषींचा एक शिष्य तो येतो आणि परीक्षित महाराज त्याला बघितल्यानंतर ते सांगतात मी तुमच्या आश्रममध्ये येणारच होतो ऋषींची माफी मागण्यासाठी, पण तुम्हीच इकडे आलात, काय निरोप आहे? तर कौरमुख नावाचे जे शमीक ऋषींचे जे शिष्य आहेत ते सांगतात महाराज त्याची आता गरज नाही म्हणे. म्हणे का? कारण शमीक ऋषींचे जे पुत्र आहेत श्रृंगी यांनी तुम्हाला शाप दिलाय, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प येऊन तो तुम्हाला दंश करेल. त्यावेळेस परीक्षित महाराज म्हणतात एवढी कमी शिक्षा मला कशी दिलीत म्हणे? माझ्याकडून एवढं पाप कृत्य झालंय, वाईट काम झालंय की आत्ताच मला मृत्यू यायला पाहिजे होता. आपण करू का असं?
आपल्या जीवनामध्ये एखादी जर चुकीची गोष्ट झाली, त्याचे परिणाम आपल्याला जर 1% आलेत, आपण म्हणू का 100 रुपयेच का चोरीला गेलेत, 1000 रुपये का गेले नाहीत? म्हणून महान वैष्णव किंवा सज्जन व्यक्ती अशा प्रकारचा विचार करतात. आणि त्यावेळेस कौरमुख नावाचे जे शिष्य आहे ते परीक्षित महाराजांना म्हणतात की महाराज, तुमच्याकडे आता 7 दिवस आहे आणि या 7 दिवसामध्ये तुम्ही स्वतःची मुक्ती प्राप्त करण्यासाठी काय उपाय करता येईल तो तुम्ही करा. आणि त्यावेळेस ते शिष्य निघून जातात आणि परीक्षित महाराज त्यावेळेस परीक्षित महाराजांचे पुत्र जन्मेंजय यांना राज्याचा कारभार तरी सोपवतात आणि आपलं पूर्ण राज्य त्यागून ते गंगा नदीच्या तीरावरती येतात. आणि त्या ठिकाणी अगोदरच सर्व ऋषी मुनी साधू यांच्यामध्ये ही वार्ता पसरलेली असते की परीक्षित महाराजांना शाप मिळालेला आहे की आजपासून 7व्या दिवशी तक्षक सर्पदंशाने त्यांचा मृत्यू होणार आहे. परीक्षित महाराज त्या साधू ऋषी मुनींच्या सभेमध्ये पोचतात. ते सर्वजण दुःख व्यक्त करत असतात. त्यावेळेस परीक्षित महाराज तिथे पोचल्यानंतर परीक्षित महाराजांना ते सांगतात की हे जे झालं हे चांगलं नाही झालं, खूप वाईट झालं. आणि परीक्षित महाराज हे धर्मानुसार राज्य करणारे किंवा भगवंतांची कृपा प्राप्त एक राजा होते, तेही उपशाप देऊ शकले असते. पण त्या स्थितीमध्ये परीक्षित महाराज म्हणताय, जर ह्या ऋषीपुत्राने जर मला शाप दिला नसता तर तुमच्यासारखे हजारो ऋषी आणि साधू संत यांचा संग मला भेटला नसता. म्हणून आपल्या जीवनामध्ये येणारी प्रत्येक परिस्थिती, या परिस्थितीमध्ये आपण जर बारकाईने बघितलं ना तर काही ना काही चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात. पण त्यासाठी आपल्याला त्या प्रकारची दृष्टी विकसित करावी लागेल. आणि अशा प्रकारे परीक्षित महाराज त्या सर्व साधू ऋषी मुनी संतांच्या सभेमध्ये गेल्यानंतर त्यांना सांगतात की माझ्याकडे 7 दिवस आहे आणि या 7 दिवसामध्ये मला मुक्ती कशा प्रकारे प्राप्त करता येईल यावर तुम्ही मला उपाय सांगा. तर वेगवेगळ्या साधू संत ऋषी यांच्यामध्ये चर्चा होते आणि त्या सभेमध्ये नारद मुनी असतात. नारद मुनी तिथून निघतात. आता हे जे साधू आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. साधूंमध्ये पण प्रकार आहेत, शैव वैष्णव, तर यांची साधना वेगवेगळी असते, कर्मकांड वेगवेगळ्या स्तरावरची. पण परीक्षित महाराजांना वास्तविक, कारण परीक्षित महाराज आणि परीक्षित महाराजांचे पूर्वज हे वैष्णव आहेत आणि वास्तविक मुक्ती भगवंतांची प्राप्ती कशी होईल या दृष्टीने कार्य करणं आवश्यक आहे. आणि म्हणून नारद मुनी गंगेच्या किनारी जातात. पुढे जात असताना एका ठिकाणी एक साधू आपल्या आध्यात्मिक चेतनेमध्ये मग्न असतात. तिथे गेल्यानंतर नारद मुनी त्यांना भेटतात आणि नारद मुनी घडलेला प्रसंग त्यांना सांगतात की परीक्षित राजा याला शाप भेटला आहे ऋषीपुत्राकडून की 7 दिवसामध्ये त्याचा मृत्यू होईल. त्यावेळेस ते साधू आध्यात्मिक चेतनेमध्ये दिव्य स्तरावरती कोण असतात? ते साधू शुकदेव गोस्वामी. आणि ते सांगतात की ठीक आहे, कर्माचे फळ भोगतील. बोलो नारद जी, आप दूसरा कुछ बोलो. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात की यांनी तर पहिलंच याच्यामध्ये हे लावलं म्हणे हटकून. आणि मग नारद मुनी एक प्रश्न त्यांना विचारतात शुकदेव गोस्वामींना की एखादा जर आंधळा व्यक्ती असेल आणि तो जर रस्त्याने जात असेल, रस्त्यामध्ये जर एखादी विहीर असेल आणि एखादा व्यक्ती जर त्याला बघत असेल आणि त्या बघणाऱ्या व्यक्तीच्या समोर जर एखादा आंधळा व्यक्ती जर विहिरीत पडत असेल आणि त्याचा मृत्यू जर झाला तर त्याचं पाप तो जो डोळे असणारा आहे ना, जो बघतोय त्याला पण लागेल की नाही हा प्रश्न शुकदेव गोस्वामींना नारद मुनी विचारतात. आणि नारद मुनी अशा प्रकारे विचारणार, शुकदेव गोस्वामी म्हणतात निश्चितच त्याला ते पाप लागेल. म्हणून परीक्षित महाराज त्या अंध व्यक्तीप्रमाणे आहेत.
आणि शुकदेव गोस्वामी तुम्ही त्याला मुक्ती प्राप्त करण्याचा उपाय किंवा मार्ग त्याला तुम्ही दाखवू शकतात. म्हणून जर तुम्ही त्याला मुक्तीसाठी जर तुम्ही उपाय केले नाही तर त्याचं पाप आपल्यालाही लागेल. आणि मग नारद मुनी आणि शुकदेव गोस्वामी त्या सभेमध्ये येतात. आणि जसं शुकदेव गोस्वामींचा त्या सभेमध्ये ऋषीमुनींच्या 88,000 ऋषीमुनी असतात. आणि त्या ठिकाणी आगमन झाल्यानंतर तिथे शुकदेव गोस्वामींचं वर्णन आहे भागवतामध्ये. 16 वर्ष वय, आजानु बाहू, मोठे मोठे हात, सुंदर शरीर, कुरळे केस, वय वर्ष 16. आणि बाह्य चेतनेमध्ये नव्हते, आध्यात्मिक चेतनेमध्ये श्रीमद भागवतमचे सुंदर श्लोक उच्चारण करत ते रस्त्याने चाललेत. आणि त्यांचे वडील व्यासदेव, त्यांचे आजोबा पराशर मुनी हेही त्या ऋषीमुनींच्या सभेमध्ये होते. आणि जसं शुकदेव गोस्वामी त्या ऋषीमुनींच्या सभेमध्ये प्रवेश करतात तर सर्व ऋषी मुनी सर्वजण उठतात आणि शुकदेव गोस्वामींचा आदर सत्कार करतात. आणि अशा प्रकारे शुकदेव गोस्वामी आल्यानंतर परीक्षित महाराज त्यांना बघतात आणि त्यांना दंडवत घालतात, प्रणाम करतात. जसं शुकदेव गोस्वामींना प्रणाम केल्यानंतर शुकदेव गोस्वामी आपला हात परीक्षित महाराजांच्या डोक्यावर ठेवतात. आणि म्हणजे बघा, या भौतिक जगामध्ये सुद्धा एखाद्या महात्म्याचे, वैष्णवांचे आशीर्वाद आपल्याला किती आहे. तर वर्णन आहे भागवतामध्ये, एका तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी वर्णन करतात की एखाद्या वैष्णवांचा किंवा एखाद्या महात्म्याचा जर वरद हस्त आपल्या डोक्यावरती असेल तर हा भवसागर पार करण्याची गरज नाही, हा भवसागरच सुकून जातो. आणि शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांच्या डोक्यावर हात ठेवतात आणि परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामीने एक आसन देतात. व्यासासनावरती शुकदेव गोस्वामी बसतात आणि परीक्षित महाराज त्यांच्या समोर बसतात. आणि परीक्षित महाराज त्यांना प्रश्न विचारतात की 7 दिवसामध्ये माझा मृत्यू होणार आहे, तर मला या समस्येमधून किंवा यातून मी मुक्ती कशी प्राप्त करू, याच्यासाठी तुम्ही मला उपाय सांगा. आणि शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना असा प्रश्न विचारल्यानंतर परीक्षित महाराजांना आश्वस्त करत, निश्चिती देत ते म्हणतात की राजा घाबरू नकोस, तुझ्याकडे तरी 7 दिवस आहेत. खटवांग महाराज यांच्याकडे फक्त 2 क्षण होते. त्या 2 क्षणामध्ये सुद्धा त्याने भगवत प्राप्ती केली. तुझ्याकडे तर 7 दिवस आहेत. आणि मग शुकदेव गोस्वामी व्यासासनावरती आणि परीक्षित महाराज बसतात. बाकीचे सगळे संत ऋषीमुनी सगळेजण बसतात आणि श्रीमद भागवत रूपी कथा अमृत परीक्षित महाराजांना शुकदेव गोस्वामींच्या पवित्र मुखातून ते पान करतात. आणि अशा प्रकारे शुकदेव गोस्वामी वेगवेगळ्या प्रसंगांची चर्चा करतात, वेगवेगळ्या भक्तांचे चरित्र, वेगवेगळ्या भगवंतांच्या लीलांचे चरित्र, भगवंत आणि भक्त यांचे चरित्र शुकदेव स्वामी परीक्षित महाराजांना सांगतात. आणि ते सर्व चरित्र उद्यापासून श्रीमद भागवत कथेमध्ये श्रीमान जानकीनाथ प्रभूजी यांच्या श्रीमुखातून तुम्ही सर्वजण श्रवण करणारच आहात. तर आपण इथे थांबूया. तर परीक्षित महाराजांना अशा प्रकारे शुकदेव गोस्वामींनी श्रीमद भागवतम सांगितल्यानंतर 7 दिवस ते कथेचं अमृत परीक्षित महाराज पान करतात आणि त्यामध्ये आध्यात्मिक स्तरावरती त्यांची चेतना उन्नत होत जाते. आणि 7व्या दिवशी ज्यावेळेस तक्षक येतो, तो तक्षक दंश करण्याच्या अगोदरच परीक्षित महाराज ते शरीर सोडून भगवत धामाची प्राप्ती करतात. तर अशा प्रकारे आपल्यालाही ह्या भौतिक जगातल्या तक्षक, वेगवेगळ्या प्रकारचे तक्षक आहेत, यांच्या तावडीतून जर आपल्याला सुटायचं असेल तर आपल्यालाही श्रीमद भागवत कथेचं पान आपल्याला करायचं आहे. आणि त्याचसाठी गणेश एकता क्रीडा मंडळ, एकता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांनी जो श्रीमद भागवतम कथारूपी ज्ञान यज्ञ जो आयोजित केला, याच्यामध्ये आपण सर्वजण भाग घेऊन याचा लाभ आपण सर्वांनी घ्यायचा आहे. उद्यापासून श्रीमान जानकीनाथ प्रभू यांच्या श्रीमुखातून
श्रीमद भागवतमच्या वेगवेगळ्या लीलांचं श्रवण आपण करणार आहोत. त्यासाठी तुम्ही सर्वजण आमंत्रित आहात. तर अशा प्रकारे परीक्षित महाराज श्रीमद भागवतमचा लाभ घेऊन भगवंतांची प्राप्ती करतात. त्याचप्रकारे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या जीवनामध्ये भगवंतांना स्थान देऊन श्रीमद भागवत याचं श्रवण करत आपणही आपल्या जीवनाच्या वास्तविक उद्देशाकडे वाटचाल आपण करू शकतो. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, जगद्गुरु श्रील प्रभुपाद की, श्रीमान राघव पंडित प्रभु की. धन्यवाद प्रभुजी. तर मी सुरुवातीला जे अनाउन्समेंट केलेलं होतं की या ठिकाणी आपले 7 दिवस जी भागवत कथा होणार आहे ते श्रीमान जानकीनाथ प्रभुजी घेणार आहेत. आणि जानकीनाथ प्रभुजी हे मी सांगितल्याप्रमाणे कॅप्टन सारखाच आहे त्यांचा. कारण प्रभुजी परवा धुळ्यात होते, काल राजस्थानला होते, आता मुंबईला आहे, रात्रीपर्यंत नाशिकला असतील, उद्या सकाळी आपल्या मंदिरामध्ये त्यांची भागवत कथा आहे आणि उद्या संध्याकाळी नाशिक रोडला पोहोचतील. तर असा अतिशय व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे त्यांना आज या ठिकाणी येणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे त्यांचे ओपनिंग बॅट्समन श्रीमान राघव पंडित प्रभुजी या ठिकाणी पाठवले. मी त्यांच्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की ते ओपनिंग बॅट्समन आहेत, त्यामुळे त्यांनी आज कथेची ओपनिंग केली आणि धुवांधार ओपनिंग बॅट्समन असल्याप्रमाणे आज आपल्याला या ठिकाणी अतिशय श्रुश्राव्य म्हणजे कथेचा अनुभव घेता आला. कारण का, पुढची जी पूर्वतयारी ही जी पूर्ण मॅच चालणार आहे पुढचे 7 दिवस, त्याची ओपनिंग चांगली व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने अतिशय चांगल्या पद्धतीने आज ओपनिंग आपल्याला प्रभुजींनी करून दिलेली आहे. भागवत श्रवणाचं महत्त्व आपल्याला समजावून सांगितलं आणि भागवत श्रवणाचे जे महानुभाव आहेत ते श्रीमान परीक्षित महाराज कशा पद्धतीने आणि कोणत्या परिस्थितीत त्यांनी भागवत कथा श्रवण केली याचं महत्त्व आपल्याला सांगितल्यानंतर कथेचं आणि कथा श्रवणाचं महत्त्व कळाल्यानंतर पुढचे 6 दिवस आपण नक्कीच त्या भावनेतून परीक्षित महाराजांनी ज्याप्रमाणे भागवत कथा श्रवण केली आणि त्यांना त्यानंतर भगवत प्राप्ती झाली, आपणही त्याचप्रमाणे पुढील 6 दिवस हा कथेचा लाभ घ्या याची निश्चित खात्री आहे. आणि ती पूर्वतयारी प्रभुजींनी करून घेतल्यामुळे मी श्री गणेश एकता कला क्रीडा मंडळ, श्री गणेश आराधना महिला मंडळ, त्याचप्रमाणे इस्कॉन नाशिक रोड भक्तवृंद आणि आपण सर्व उपस्थित भक्त श्रोते यांच्या वतीने प्रभुजींचा आभार मानतो. मी आपल्याला विनंती करतो की एकदा हरे कृष्ण महामंत्र म्हणून प्रभुजींचा मनपूर्वक आभार व्यक्त करूया. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद प्रभुजी. त्याचप्रमाणे इथे जो आपले भागवत कथा होते त्यामध्ये आपण बघता की बऱ्याच या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात. ही कथा करताना बरंच काम या ठिकाणी करायला लागतं. आपण जसं बघितलं असले ते मंडप आहे, लाइटिंग आहे, यानंतर आपल्यासाठी प्रसाद असणार आहे, साऊंड सिस्टीम आहे, ही सगळी जी व्यवस्था करायला लागते त्यासाठी या गणेश एकता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, श्री गणेश आराधना महिला मंडळ आणि त्याचप्रमाणे इस्कॉनचे जे नाशिक रोडमधील भक्तवृंद आहेत हे प्रयत्न करत असतात. ते सगळे म्हणजे सामदान दंड म्हणतात त्याप्रमाणे आर्थिक सगळा भार या ठिकाणी उचलत असतात, कष्ट करत असतात. रोज आपल्याला जो प्रसाद या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचा असतो भागवत कथेचा, त्यामध्ये रोज काही भक्त हा प्रसाद स्पॉन्सर करत असतात. आजचा जो प्रसाद आहे तो आमच्या सत्संगातील ज्येष्ठ शंकर जेवघाले प्रभुजी, त्याचप्रमाणे शरद शिंदे प्रभुजी, आमचे मित्र किरण कडभाने प्रभुजी आणि साहेबराव बोराडे प्रभुजी, त्याचप्रमाणे जगदीश गडवाल प्रभुजी यांनी हा आजचा प्रसाद स्पॉन्सर केलेला आहे. मी उपस्थित सगळ्या भक्तांच्या वतीने, श्रोत्यांच्या वतीने या सगळ्या दानशूर भक्तांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की 3 वेळा हरी बोल बोलून त्यांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. धन्यवाद प्रभुजी. त्याचप्रमाणे ह्या आपल्या कथेनंतर आणि अनाउन्समेंट नंतर रोज या ठिकाणी श्रीमद भागवताची आरती होईल. आरतीनंतर कीर्तन होईल
तर त्या कीर्तनानंतर मग आपला प्रसाद असेल, अशी या ठिकाणी आपली रोजची पद्धत असेल. मी आजच्या आरतीसाठी ज्यांनी प्रसाद स्पॉन्सर केलेलं आहे, मी ज्यांचे नावं अनाऊन्स केलेले होते ते आणि काही भक्त, रोज 7 जणांना आपण या ठिकाणी आरतीसाठी बोलावणार आहोत. तर काही प्रमुख पाहुणे पुढच्या शेवटचे 4-5 दिवस असतात. सुरुवातीला आपले सगळे भक्त असतील, तर मी ज्यांचे नावं, ज्यांनी आजचा प्रसाद स्पॉन्सर केलेला होता, त्यांनी कृपया या ठिकाणी आरतीसाठी पुढे यायचं आहे. जेवघाले प्रभूजी असतील, शरद शिंदे प्रभू यांना मी विनंती करतो की आपण आरतीसाठी पुढे यावं.